प्रभाग क्रमांक 34 धायरी नर्हे वडगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ धायरी येथील काळभैरवनाथ मंदिरात उत्साहात करण्यात आला। यावेळी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। बापूसाहेब पोकळे, नेहा मोरे, तृप्ती पोकळे आणि शरद दबडे या युवा उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य मोटार रॅली काढण्यात आली। पाणी, रस्ते आणि वाहतूक यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचं चाकणकर यांनी नमूद केले। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या परिवर्तनासाठी पक्षाने तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे। आमदार शंकर मांडेकर यांनीही या प्रसंगी मतदारांना विकासासाठी युवा उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमाला स्वाती पोकळे, अक्रूर शेठ कुदळे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रचार शुभारंभामुळे परिसरात परिवर्तनाची लाट असून निवडणुकीत मोठे चुरस पाहायला मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। खरं तर आजचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत असताना आम्ही या सर्व उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे आणि समाजसेवेच्या माध्यमात या ठिकाणी आपलं त्यांनी पालिकेमध्ये जाऊन त्या समाजाची सेवा करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे आणि त्याचं तर सोनं करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी कटिबद्ध राहतील अशा ठिकाणी मी खात्री देतो। प्रभाग क्रमांक 34 मधून आज प्रचाराचा नारळ वाढवत असताना आमचे चारही उमेदवार अतिशय ताकदीचे आहेत। गेले अनेक वर्ष समाजामध्ये काम करत असताना निवडणूक आले की राजकारण, निवडणूक संपली की राजकारण संपलं आणि 80% समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊन चालणारे आमचे हे उमेदवार खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांमधून आलेले, फारसा कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनमताचा आधार आणि लोकांनी स्वीकारलेली त्यांची भूमिका, यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना उमेदवारी देत असताना आम्हाला हा विश्वास नाही तर खात्री आहे, येणाऱ्या 15 तारखेला आमचे दायरीकर असेल, नरे असेल, वडगावची जनता ही आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करेल आणि 16 तारखेला निश्चितपणाने विजयाचा गुलाल आमच्या या चारही उमेदवारांचा असेल। मी एकच सांगू शकते, राष्ट्रवादी म्हणजे विकास। विकास हा नुसता कागदावर नाही, आता आम्ही डोळ्यांनी दाखवणार आहोत। नमस्कार। आज आपला जो प्रभाग आहे 34 हा मूलभूत गरजांपासून वंचित आहे, त्यामुळे नागरिकांचा ज्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही सर्वजण चौघजण कटिबद्ध आहोत। यासाठी आम्ही आज चौघजणही खूप जोमाने काम करणारे आणि नवीन प्रभाग हा सगळ्या मूलभूत गरजा आहेत त्यांनी परिपूर्ण करणार आहोत। आम्ही आज आमदार शंकरभाऊ मांडेकरवर महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या वतीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि निश्चितच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने आम्ही सर्वांना आव्हान करू आणि सर्वांनी एकजुटीने चांगल्या मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे या निमित्ताने सांगू आणि आम्हीच सर्व पॅनल निवडून आलो आणि इथून पुढे जर धन्यवाद। सर्वप्रथम मी आमचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर, माननीय रुपालीताई चाकणकर यांचे मनापासून आभार मानतो की आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी त्या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले। ज्या प्रकारे शंकरभाऊ आमच्या मावळ भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम करतात, नागरिकांना मिसळून राहतात, त्याच प्रकारे मी देखील काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, रुपालीताईंच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष 10 वर्ष या भागात काम करतोय। कामाच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवतोय। गेली 9 वर्ष ज्या या भागाला या माजी नगरसेवक असतील त्यांनी जे कामं केली नाहीये, मला वाटतं शून्य काम म्हणावं या भागामध्ये शून्य काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। हे लोकप्रतिनिधी गेली 9 वर्ष झोपले आहेत, हे झोपले, त्यांना नागरिकांशी काही घेणं देणं नाहीये, नागरिकांच्या समस्याची घेणं देणं नाही। आम्ही चारही उमेदवार हे नागरिकच जाणार आहे, नागरिकांच्या समस्या समजून घेणार आहे, नागरिकांच्या समस्या समजून ते सोडवणार नाही, अहोरात्र नागरिकांसाठी झटणारे आम्ही उमेदवार आहे। मला 100% खात्री आहे की आजचा हा जो तुम्ही सर्व परिवार बघताय हा या जोशाने आलेला आहे की ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतलेली आहे आणि 100% आम्ही चारही उमेदवार 2 तुतारी आणि 2 घड्याळाच्या चिन्हावरती 15 जानेवारीला जोरदार मतदान आणि 16 जानेवारी निकाल फक्त आमचाच राहील ही आशा व्यक्त करतो। धन्यवाद। आज हा तसा प्रचाराचा नारळ आज आपण फोडतोय, परंतु वास्तविक प्रचाराची रणधुमारी ऑलरेडी आपली सगळीकडे सुरू आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद संपूर्ण परिसरातून मिळतोय, लोकांमध्ये चांगला उत्साह आहे। तुम्ही इथं पाहताय सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग, मित्रमंडळी, तरुण सहकारी हे सगळे मोठ्या ताकदीने इथं आज आलेले आहेत। शुभ आशीर्वाद या चारही उमेदवारांना येत्या काळामध्ये चांगले मिळणार आहेत आणि आम्हाला पूर्णतः खात्री आहे की 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला चारही उमेदवार हे निवडून येणार आहेत।